नमस्कार. मी शैलजा भारतराव बरुरे. नितीन सर, आवाज येतोय का माझा? आपण आणखी थोडा वेळ वाट पाहूया. किसान पुत्र आंदोलन महाव्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं मनापासून स्वागत. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी ही व्याख्यानमाला सुरू आहे. आजचं हे 19वे व्याख्यान मी आपल्याशी संवाद साधत देणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की किसान पुत्र आंदोलन ही शेतकऱ्यांच्या मुलामुलींची एक चळवळ आहे. मागील 70 वर्षापासून आणि त्यापूर्वीही शेतकऱ्याचं जे शोषण झालं, शेतकऱ्यांवरती जे अन्याय झाले, शेतकऱ्यांची जी लूट झाली, या संदर्भामध्ये आज प्रत्यक्ष शेती करणारा शेतकरी कोणतंही आंदोलन संघर्ष उभा करू शकत नाही, तेवढी क्षमता त्याच्यामध्ये नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतलेले, आता सद्यस्थितीत नोकरी उद्योग व्यवसाय करणारे, शहरामध्ये स्थायिक झालेले, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे, त्यांचे मुलं आणि मुली, ज्यांना आपण किसान पुत्र असं म्हणतो, यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. याची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. या किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते माननीय श्री अमर हबीब काका यांनी वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की ज्याप्रमाणे आत्तापर्यंत जे संघर्ष झालेले आहेत, वर्गीय संघर्षामध्ये भांडवलदार विरुद्ध मजूर किंवा स्त्रीवादामध्ये पुरुष वर्चस्ववाद किंवा पुरुष प्रधानता विरुद्ध स्त्रिया, म्हणजे पुरुष वर्चस्वाच्या विरुद्ध स्त्रियांनी लढा दिलेला आहे, तसा या किसान पुत्र आंदोलनामध्ये सर्जक विरुद्ध बांडगुळ, म्हणजेच जे नवीन निर्माण करणारे सर्जक आहेत, शेतकरी, स्त्रिया किंवा विचारवंत. माझा आजचा विषय शेतकरी आणि स्त्रिया आहे. तर शेतकरी आणि स्त्रिया या सर्जकांच्या विरुद्ध त्यांच्या श्रमावर जगणारे, त्यांचं शोषण करून आयुष्याचा गोडवा चाखणारे आणि असं करत असताना या सर्जकांना अगदी उसाप्रमाणे पिळून काढणारे ही जी ऐतखाऊ मंडळी आहेत, त्यांना बांडगुळ हा शब्द वापरलेला आहे. ही लढाई सर्जक विरुद्ध बांडगुळ अशी असल्यामुळं आजचा विषय मी शेतकरी आणि स्त्रिया असा घेतलेला आहे. सर्वप्रथम पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. किसान पुत्र आंदोलनामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिली, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल या व्याख्यानमालेचे संयोजक माननीय श्री नितीनजी राठोड यांचे आणि श्री अमर काका यांचे मनापासून आभार मानते. आजचं जर चित्र आपण पाहिलं तर जगाची विभागणी सरळ सरळ 2 गटामध्ये झालेली दिसून येते. एकीकडे अत्यंत अल्पसंख्याक किंवा मुठभर असणारे लोक, ज्यांना भांडवलदार म्हणू, नवश्रीमंत म्हणू, ज्यांच्यामध्ये
भांडवलदारांचा, नवश्रीमंतांचा, मध्यम वर्गाचा, शहरामध्ये स्थिरावलेल्या लोकांचा समावेश होतो. हे अतिशय कमी कष्टामध्ये अतिशय सुखाचं जीवन जगत असतात. हे लोक अतिशय संख्येने कमी आहेत. आणि दुसरीकडे असं चित्र आहे की आयुष्यभर कष्ट उपसत राहतात, पण त्यांना 2 वेळेची भाकरी खायला मिळत नाही. याच्यामध्ये शेतकरी आणि विशेषतः स्त्रियांचा जास्त समावेश होतो. जग असं 2 वर्गामध्ये विभागलं गेलेलं आहे. एकीकडे सुख समृद्धीत लोळणारी चैनी माणसं आणि दुसरीकडे अत्यंत श्रम करून भुके राहणारी माणसं, ज्यांना कुठल्याही प्रकारचा मान सन्मान मिळत नाही किंवा त्यांच्या श्रमाला योग्य ते मूल्यही प्राप्त होत नाही. अशी सगळी ही व्यवस्था आहे. अशा व्यवस्थेमध्ये आपल्याला प्रश्नांची जाणीव असणं, म्हणजे काय समस्या आहे नेमकी याची जाणीव असणं आणि त्यानंतर आपण कोणती भूमिका घेऊ शकतो ही दुसरी जाणीव असणं, यासाठी ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आत्तापर्यंतचा जो भारताचा इतिहास आहे किंवा मानवी इतिहास म्हटलं तरी वावगं ठरू नये, शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. खऱ्या अर्थाने पहिला शेतकरी स्त्रीच आहे. नंतर जेव्हा जमीन हे उत्पन्नाचं साधन बनलं किंवा सत्तेचं साधन बनलं, तेव्हा हळूहळू शेतीतून स्त्रियांना हद्दपार केलं गेलं. त्यांना विवाह संस्था आणि कुटुंब संस्थेमध्ये डांबून ठेवण्यात आलं. त्यांच्यामधली नवनिर्माणाची क्षमता म्हणजे शेतीतल्या ती पूर्णतः नष्ट करण्यात आली. आजही स्त्रिया राबतात, परंतु शेतीची मालकी स्त्रियांकडे असत नाही किंवा त्यातून निर्माण होणारी संपत्ती सुद्धा स्त्रियांची असत नाही. तिथे स्त्रिया केवळ मजूर किंवा श्रमिक म्हणून राबत असतात किंवा शेतकरी कुटुंबातील स्त्रिया ह्या त्या कुटुंबकर्त्याला पाठबळ म्हणून किंवा सहकार्य करणाऱ्या म्हणून तिथे राबत असतात. त्यांचा शेतीवरती फारसा हक्क असत नाही. काही ठिकाणी असा अपवाद असू शकेल, काही ठिकाणी स्त्रियांची मालकी असते, स्त्रियांना निर्णय प्रक्रियेमध्ये स्थानही असतं, पण ते प्रमाण अत्यंत अल्प आहे. बघा की जर शेतकरी आणि स्त्रिया हे नवनिर्माणाचं काम करत असतील, ते नवीन जीवांना जन्मही देतात, ते पोषणही करतात, अशा वेळी सगळ्या सत्तांमध्ये किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा सुखाच्या सगळ्या वाट्यांमध्ये त्यांना सहभाग मिळायला हवा होता. मात्र आत्तापर्यंतचा इतिहास जो आहे, माननीय शरद जोशी यांनी जे पुस्तक लिहिलेले आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा इतिहास म्हणजे मानवी इतिहास हा शेतकऱ्यांच्या लुटीचा इतिहास आहे असं म्हटलेलं आहे. सुरुवातीला दरोडेखोराच्या रूपात हे लुटारू आले, नंतर ते कधी धर्माच्या नावाने त्यांनी शेतकऱ्यांची लूट केलेली आहे, तर कधी आता राज्यकर्त्यांच्या रूपामध्ये हे शेतकऱ्यांची लूट करत असतात. हे शब्द थोडेसे कडक वाटत असले तरी सुद्धा हे खरं आहे की शेतकऱ्यांचा राजा बळी हा पहिला राजा मानला जातो. वामनाने त्याच्याकडनं 3 पाऊल जमीन मागून त्याला ऱ्हासास घालवलेलं होतं. आता सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लुटीच्या पद्धती किंवा लुटण्याच्या पद्धती, शोषण करण्याच्या पद्धती शोधून शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे. भारतामध्ये राज्यघटनेचा स्वीकार केल्यानंतर हेही सांगायला पाहिजे की घटनाकारांचा हेतू अत्यंत शुद्ध होता. त्यांनी मालमत्तेच्या अधिकारामध्ये व्यापार उद्योजकांना जेवढं अधिकार दिले होते तेवढे शेतकऱ्यांनाही दिलेले होते. मात्र नंतरच्या घटना दुरुस्तीमध्ये 1951च्या घटना दुरुस्तीमध्ये जेव्हा 9वं परिशिष्ट जोडण्यात आलं आणि त्यानंतर 2015 पर्यंत जवळजवळ 285 घटना दुरुस्त्या झाल्या आणि त्याच्यामध्ये 250 घटना दुरुस्त्या या शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. या सगळ्या घटना दुरुस्त्या न्वये झालेले जे कायदे आहेत ते 9व्या परिशिष्टामध्ये आहेत आणि त्या कायद्याच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. विशेषतः शेती आणि शेतकऱ्यांना गळफास ठरलेल्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत त्याच्यामध्ये कमाल जमीन धारणा कायदा आहे, त्याच्यानंतर जमीन अधिग्रहण कायदा आहे आणि आवश्यक वस्तूंचा कायदा आहे. आता आवश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये
काही बदल होणार अशा घोषणा केलेल्या आहेत, परंतु यापूर्वीही आवश्यक वस्तू कायद्यामध्ये शेतीमाल अनेकदा वगळण्यात आला. पुन्हा तो परत त्या आवश्यक वस्तू कायद्यामध्ये त्या शेतीमालाचा समावेश करण्यात आलेला आहे. असं नेहमीच एक ढिसाळ धोरण शेतीमालाच्या बाबतीमध्ये आहे. मात्र आज आपण जागतिकीकरणाच्या युगामध्ये बोलत आहोत. जागतिकीकरणाने सगळ्यांना मुक्ततेचा अनुभव दिला, खुली बाजारपेठ किंवा खुल्या अर्थव्यवस्थेचं समर्थन केलं, परंतु जागतिकीकरणाने शेतकऱ्याला काही मुक्ततेचा श्वास घेता आला नाही. कारण तो शेतीमाल म्हणजे तो शेती पिकवतो, परंतु त्याला त्याच्या वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही किंवा त्याच्या निवडीचा म्हणजे अन्नधान्य पिकवण्याचाही त्याला अधिकार नाही. याशिवाय आवश्यक वस्तू कायद्यामध्ये शेतीमालाचा समावेश असल्यामुळं वारंवार सरकारद्वारा हस्तक्षेप केला जातो, त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जातं. एकीकडे आपण भारतीय राज्यघटनेद्वारे सगळ्यांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं, व्यवसाय स्वातंत्र्य दिलं, मात्र शेतकऱ्यांना अशा प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य दिलं नाही आणि व्यवसाय स्वातंत्र्यही दिलं नाही. आणि विशेषतः त्याच्या शेतीमालाला उत्पादनावर आधारित जो खर्च येतो उत्पादन घेण्यासाठी त्याच्यावर आधारित आपण भावही दिलेला नाही. अनेक वेळेला तो भाव दीडपट देण्याच्या घोषणा होतात. स्वामीनाथन आयोगाने सांगितलं की तो भाव दीडपट द्यावा. माननीय पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं की 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करून दुप्पट भाव करण्यात येईल. परंतु ज्याचा उत्पादन खर्च हा अधिक असतो त्याचं उत्पन्नच काही नाही, त्याचं उत्पन्न खरं तर ऋण उत्पन्न आहे. आणि अशा वेळी त्याचा भाव म्हणजे त्याच्या मालावर दिला जाणारा भाव दुप्पट केला, पाचपट केला, दसपट केला तरीही मला वाटतं की फारसा फरक पडणार नाही. ही आपण एक आर्थिक धोरणाची जी प्रक्रिया आहे ती समजून घेतली पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न कसं निश्चित करायचं याच्या काही पद्धती नाहीत. कारण आपण शेतकऱ्याचं उत्पन्न निश्चित करत असताना त्या वर्षी झालेला शेतीमधला खर्च, नगदी भांडवल या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. परंतु शेती हे सुद्धा त्याचं एक भांडवल असतं. इतर वस्तूंच्या किमती ठरत असताना भांडवल, होणारी झीज, पुढे दुरुस्त्या किंवा याच्या संदर्भात सगळा हिशोब करून त्याच्या वस्तूंच्या किमती ठरत असतात. मात्र शेतीमालाच्या बाबतीमध्ये एखाद्या शेतकऱ्याची 1 एकर जमीन जर 15 लाख रुपये एकर असेल तर ते 15 लाख रुपये भांडवल काही गृहीत धरलं जात नाही. त्याच्यावर त्याच्यावरती व्याज मिळत नाही किंवा शेतीची झीज होते. म्हणजे वरचेवरती आपण जी पिकं घेतली हरित क्रांतीनंतर जी पिकं घेतली हेही सांगायला पाहिजे की 1960 नंतर भारतातल्या शेतीमध्ये प्रगती झाली. शेतीमध्ये उत्पादन वाढलं पण शेतकऱ्याचं उत्पन्न मात्र वाढलेलं नाही. अशा वेळी शेतीची म्हणजे वारंवार पिकं घेण्यामुळं जी काही नापिकी किंवा जी काही जमिनीचा कस संपला त्या संदर्भात आपण कुठलंही मूल्य किंवा त्याची किंमत गृहीत धरून वस्तूंच्या किमती ठरवल्या नाहीत. उलट जेवढा काही उत्पादन खर्च येतो त्यावर आधारित सुद्धा वस्तूंच्या किमती न दिल्यामुळे शेतकरी मागील 70 वर्षापासून नाही तर त्याच्याही फार पूर्वीपासून शेतकरी हा लुटला गेलेला आहे. मग ह्या शेतकरी कुणी लुटला तर त्या काळामध्ये गावातील एक उच्चवर्गीय वर्गाने, मी आज इथे जातीचा उल्लेख टाळते कारण आज लुटण्यामध्ये सगळेजणच पुढाकार घेताना दिसून येतात. जे काही नव मध्यम वर्ग आहे, नव श्रीमंत वर्ग आहे, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्याला असं वाटतं की शेतामधून येणारा सगळा माल जो आहे, शेतीतल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला स्वस्तात मिळाल्या पाहिजेत. म्हणून शेतकरी हा सर्जक जो आहे तो सगळ्या बाजूने त्याचं शोषण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर स्त्रियांचं सुद्धा शोषण झालेलं आहे. काही स्त्रिया अपवाद असू शकतील याला, ज्या श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या आहेत आणि ज्या मध्यमवर्गीय आहेत, अर्थात त्यांच्या जन्माचं स्वागत झालं असेल किंवा नसेल, त्यांना खऱ्या अर्थानं शिकण्याची संधी
मिळालीही असेल, परंतु अजूनही असं वाटत नाही की स्त्रिया निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा आर्थिक धोरण कुटुंबाचं असेल किंवा समाजाचं असेल, राज्याचं असेल, धोरण ठरवण्यामध्ये स्त्रियांचा फारसा पुढाकार असत नाही. आपण आज हेही लक्षात घेऊया की ज्याप्रमाणे शेतकऱ्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं नाही, तसं स्त्रियांना सुद्धा आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही. सामाजिक राजकीय स्वातंत्र्यही स्त्रियांना मिळालेलं नाही. रवींद्रनाथ टागोरांची जी कविता आहे स्वातंत्र्य म्हणजे काय, तर जिथं मननिर्भय असतात आणि मानात ताठ असतात तिथं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं असतं. अजूनही शेतकरी आणि स्त्रिया यांची मनं निर्भय झालेली नाहीत आणि त्यांच्या मानासुद्धा ताठ नाहीत. कारण कुठलीही उच्च पदस्थ स्त्रीसुद्धा ती स्त्री आहे म्हणून एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीकडनं हिणवली जाऊ शकते. म्हणजे अगदी तिचा उल्लेख विधवा वगैरे असा केला जाऊ शकतो आणि मग तिचा अपमान होतो. आपण वर्षानुवर्ष स्त्रियांना आणि शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे एक कुंठित अवस्थेत जगायला भाग पाडलं, त्याप्रमाणे त्यांना आपण अपमान दिलेला आहे, दुय्यमत्व दिलेलं आहे. आणि ज्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया आहेत किंवा दारिद्र्य रेषेखालच्या जगणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांना तर मग आपण त्यांचं शोषणही केलेलं आहे. आर्थिक शोषण तर सगळ्याच स्त्रियांचं होतं, झालेलं आहे. परंतु याशिवाय सर्जक म्हणून सुद्धा स्त्रियांना संपवण्याचं कारस्थान, म्हणजे सर्जक स्त्री हा जो घटक आहे त्यांना संपवण्याचं कारस्थान आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये करतो आहोत. मुलगा किंवा मुलगी त्यांचा गर्भ तपासणे आणि मुलींना गर्भातच मारून टाकणे म्हणजे स्त्रियांना जन्मापूर्वी सुद्धा जोखीम आहे आणि जन्मानंतर तर मग वेगवेगळ्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, हुंडा, दुय्यमत्व, अपमान, शोषण या सगळ्या गोष्टी जन्मानंतरच्या जोखीमा आहेत. ह्या झाल्या स्त्री सर्जक म्हणूनच्या जोखीमा. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय काय घडतं की शेतकऱ्याला शेतीमध्ये उत्पन्न घेण्यापूर्वी म्हणजे ते उत्पादन हातात येईपर्यंत सुद्धा अनेक प्रकारच्या जोखीमा असतात आणि ते उत्पादन हातात आल्यानंतर मग बाजारभाव मिळेल किंवा नाही, त्याची साठवणूक व्यवस्थित करता येऊ शकेल किंवा नाही, त्याची वाहतूक व्यवस्थित होईल किंवा नाही, किंवा शेतामध्ये पीक उभं असताना पाऊस वेळेवर मिळेल की नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जोखीमा असतात. तर शेतकरी आणि स्त्रिया हे आजही खऱ्या अर्थानं निर्भय होऊन जगत नाहीत. बघा, लॉकडाऊनच्या काळामध्ये नोकरदार वर्ग घरामध्ये अत्यंत सुखी अवस्थेमध्ये आहे. त्याला आपला पगार होईल किंवा नाही याची चिंता नाही, आपल्याला घरामध्ये किराणा येईल किंवा नाही याची पण चिंता नाही. आणि ज्या पद्धतीने यंत्रणा राबवल्या गेल्या, अगदी घरपोच भाजीपाला मिळाला, घरपोच किराणा सामान मिळालं, कोरोनाचे पेशंट तुमच्या कितपर्यंत आलेले आहेत याची यंत्रणा उभी केली गेली. मला हेही सांगायचं आहे की आपण कोविड-19च्या या काळामध्ये ही व्याख्यानमाला आयोजित करतो आहोत. मला हे मान्य आहे की घटनाकारांचा हेतू अतिशय चांगला होता, परंतु नंतर 9व्या परिशिष्टाद्वारे शेतकऱ्यांना गळफास लावणाऱ्या ज्या काही दुरुस्त्या झाल्या, जे काही कायदे झाले, त्यामुळं शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ येते. शेती आणि शेतकरी हा अनेक वर्ष लुटला गेला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान माननीय श्री पंडितजी नेहरू यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून मला हे वाक्य सांगायचे, विधान करायचं आहे की पंडित नेहरूंच्या शेतीविषयक धोरणांचा हा परिणाम आहे. परंतु एखादी व्यक्ती खूप सगळी चांगली कामं करत असेल आणि एखादं त्यांच्याकडनं चुकीचा निर्णय झालाही असेल तर ती दुरुस्त करण्याची संधी नंतरच्या सगळ्या सरकारांना होती. म्हणजे त्यांच्या वैचारिक वारसदारांनाही अजूनही ही संधी आहे की जर पंडित नेहरूंना शेतकऱ्यांच्या बद्दलचा खलनायक ठरू द्यायचं नसेल तर नेहरूंचं जे शेतीविषयक धोरण होतं किंवा त्यांनी जे 9व्या परिशिष्टामध्ये या कायद्यांचा समावेश केलेला आहे, ती कायदे रद्द करून त्यातून वगळण्यात येऊन मुळामध्ये ती समूळ नष्ट करून नेहरूंचा बद्दलचा आदर आणखीन वाढवता येऊ शकतो. आणि जे नेहरूंचे वारसदार नाहीत, त्यांचे विरोधक आहेत, त्यांना सुद्धा ही संधी आहे की आपलं शासकीय धोरण हे नेहरूंच्या धोरणापेक्षा वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बदल करून आत्तापर्यंतच्या
सरकारापेक्षा आपण वेगळे आहोत हे सिद्ध करण्याची ही संधी आहे. अर्थात नेहरूंचे अनुयायी आणि नेहरूंचे विरोधक यांना आपण किसान पुत्र आंदोलनाच्या वतीनं असं आव्हान करूया की या तीनही कायद्याचा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आर्थिक दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे. केवळ वरवरच्या घोषणा, वरवरची आश्वासनं, भावनिक संबोधनं शेतकऱ्याला आर्थिक दुरावस्थेतून बाहेर काढू शकणार नाहीत. म्हणून शेतीविषयक जर काही आर्थिक भक्कम असं धोरण ठरवायचं असेल, शेतकऱ्याला खरंच जगवायचं असेल, किंवा खरं तर कुठल्याही सरकारची ही जबाबदारी असते की आपल्या देशातील नागरिकांचं सामाजिक स्वास्थ्य जपणं किंवा त्यांच्या सुखामध्ये वाढ करणं किंवा त्यांना सुखाचे दिवस देणं ही सरकारची जबाबदारी असते. परंतु आत्ताची सरकारं म्हणजे सगळीच सरकारं कुठल्याही पक्षाचं असू देत ते ही भांडवलदाराच्या हातातली खेळणी आहेत किंवा बाहुले आहेत. अर्थात हे मार्क्सने सुद्धा म्हटलेलं होतं की राज्य ही भांडवलदाराच्या हातातलं साधन आहे आणि ते वारंवार सिद्धही होत असतं. जर आपल्याला तसं होऊ द्यायचं नसेल, आजची सगळी व्यवस्था भांडवलदार चालवत असतात आणि भांडवलदारांना जर आपल्याला काही पर्याय द्यायचा असेल तर राजकीय शक्ती, राजकीय पक्ष, राजकीय हस्तक्षेप, राजकीय व्यवस्था सक्षम होणं आवश्यक आहे. आणि अशी राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हे तिन्ही कायदे रद्द होऊ शकत नाहीत किंवा शेतकरी आणि स्त्रिया हे घटक खऱ्या अर्थानं सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकत नाहीत. यासाठी आपल्याला एक राजकीय पक्षांवरती दबाव आणण्यासाठी, राजकीय इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी ज्यांचं शोषण झालेलं आहे ते सगळे आणि या शोषणाशी संबंधित असणाऱ्या सगळ्यांच्या जाणीवा एक झाल्या पाहिजेत. ते लोक संघटित झाले पाहिजेत आणि राजकारणावरती दबाव आणला पाहिजे. खरं तर जागतिकीकरणाच्या युगामध्ये स्त्रियांना ग्राहक म्हणून पाहिलं जातं आणि शेतकऱ्यांकडे कच्चा माल अत्यंत स्वस्त दरामध्ये पुरवणारा एक स्रोत म्हणून पाहिलं जातं. या संकल्पना बदलल्या पाहिजेत. शेतकरी आणि स्त्रिया यांच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले पाहिजेत. मी पुन्हा एकदा राजकारणाकडे येते की रवींद्रनाथ टागोरांनी जसं निर्भयी मनं आणि ताठ माना असल्या पाहिजेत असं म्हटलं होतं, तसं कप्पे कप्पे करणारं वर्गीकरण असता कामा नये, कप्पेबंद व्यवस्था असता कामा नये किंवा समाजामध्ये भेदभाव निर्माण करणारे घटक असता कामा नयेत. परंतु राजकारणाला तर हे हवंच आहे की जेव्हा जेव्हा शेतकरी एक होतो असं वाटतं तेव्हा जात, धर्म याच्या आधारे शेतकऱ्यांमध्ये दुही निर्माण करून, त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करून कधीही शेतकऱ्यांना संघटित होऊ दिलं जात नाही. आज शेतकऱ्याची जी दुरावस्था आहे त्याला प्रमुख कारण असं आहे की शेतकरी संघटित नाही म्हणून शेतकऱ्याची दुरावस्था आणि शोषण आहे. असाच प्रकार स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा आहे. स्त्रियांचं तर वर्गीकरण फार वेगळं आहे. म्हणजे कुमारिका, प्रौढ कुमारिका, विधवा, सवाष्ण किंवा श्रीमंत, गरीब, ग्रामीण, शहरी, साक्षर, निरक्षर, अर्थात हे शेतकऱ्यांचं सुद्धा आहे. स्त्रिया आणि शेतकरी जेव्हा संघटित होतील तेव्हा राजकीय व्यवस्थेला काहीतरी नवीन पर्याय द्यावे लागतील या दोन सर्जकांच्या संदर्भात. मात्र स्त्रिया आणि शेतकरी यांना कधीही संघटित होऊ दिलं जात नाही. महात्मा फुलेंचा काळ असो, म्हणजे अर्थात शेतकऱ्यांचं जे शोषण आत्ताच्या परिस्थितीत दिसून येते ते महात्मा फुलेंच्या काळातही होतं, छत्रपती शिवाजीराजांच्या काळातही होतं. शेतीसाठी पायाभूत सुविधा ज्या आवश्यक असतात त्या तेव्हाही नव्हत्या, आत्ताही नाहीत. खरं म्हणजे शेती करण्यासाठी जे भांडवल लागतं, वित्त पुरवठा लागतो, तो शिवाजी महाराजांच्या काळातही नव्हता. कर्जमाफी तेव्हाही द्यावी लागायची, महात्मा फुलेंच्या काळातही नव्हता. म्हणजे शेतकऱ्यांना वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था तेव्हाही नव्हत्या. आणि आजची परिस्थिती तर अशी आहे की सहकारी बँका सगळ्या लुटल्या गेल्यात, त्यांनी मानात टाकलेल्या आहेत. आणि राष्ट्रीय बँका ह्या शेतकऱ्यांना आपल्या दारामध्ये पाऊल ठेवू देत नाहीत. याचा परिणाम असा होतो की शेतकरी खाजगी सावकारांकडे जातो किंवा मायक्रो फायनान्सवाल्यांकडे जातो, मोठ्या व्याजदराने रकमा उचलतो आणि शेती कधीही फायद्याचा व्यवसाय राहिलेला नाही. शेती नेहमी तोट्यात राहिलेली, कारण शेतीमाल हा सगळा आवश्यक वस्तू कायद्याअंतर्गत नेहमीच त्याच्या भावावरती नियंत्रण किंवा वर्चस्व ठेवण्यात येतं. याचा परिणाम असा झालेला आहे की आजचा शेतकरी तर कर्जबाजारी आहेच,
परंतु मला तर असं वाटतं की इथून पुढे येणाऱ्या किमान 10-20 पिढ्या सुद्धा आज जन्माला येणाऱ्या पिढ्या, शेतकऱ्यांच्या पिढ्या, ज्यांचं पूर्ण कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह त्यांचा अवलंबून आहे, अशा सगळ्या पिढ्या कर्जबाजारी झालेल्या आहेत. आता हे तुम्हाला अतिशयोक्त वाटू शकतं, हे मी वाढवून सांगत नाही, परंतु खरंच असं झालेलं आहे. जर चीन सारख्या लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये प्रति टन गव्हाचा म्हणजे प्रति टन गव्हाला $286 मिळालेले आहेत. आणि त्याचवेळी भारतामध्ये मात्र $386 मिळालेले आहेत. आणि त्याचवेळी भारतात मात्र 226 प्रति टन एवढा गव्हाची डॉलर्सची किंमत होती, म्हणजे गव्हाची डॉलर्समध्ये किंमत होती. याचा अर्थ असा आहे की भारतामध्ये म्हणजे शेतीमालाच्या आधारभूत किमतीमध्ये कधीही वाढ होऊ दिली जात नाही. त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये गरीब 2 प्रकारचे आहेत, शहरी गरीब आणि ग्रामीण गरीब. शहरी गरिबांना किंवा मध्यम वर्गाला, नोकरदारांना खुश करण्यासाठी नेहमीच शेतीमालाच्या किमती कमी ठेवल्या जातात. आणि याचा परिणाम असा होतो की ग्रामीण गरीब हा वरचेवर गरीब 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 होत जातो. म्हणजे शहरी गरिबांना हे सगळं मिळू नये असं मला म्हणायचं नाही, परंतु समाजातल्या एका घटकाला अत्यंत दयनीय अवस्थेत, कुपोषित अवस्थेमध्ये ठेवून इतरांना मात्र मतदार किंवा मतदानासाठी तुम्ही अशी काही शेतकऱ्यांकडनं शेतमाल घेऊन त्यांच्यावरती लुटता ती योग्य नाही. तर जोपर्यंत आपण शेतकरी म्हणून संघटित होत नाहीत, मग वेगवेगळ्या जाती धर्माचा शेतकरी असो, संघर्ष करत नाहीत, राजकीय दबाव निर्माण करत नाहीत, आर्थिक धोरणामध्ये आपण सहभागी होत नाहीत, म्हणजे शेतकऱ्यामध्ये आज तर ती क्षमताच नाही की तो कुठलं, बघा ज्याच्याकडे आर्थिक सत्ता नसते किंवा जो पारतंत्र्यात असतो तो स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही. म्हणून शेतकरी आज स्वतंत्रपणे विचारच करू शकत नाही, कारण त्याला त्याच्या जगण्याच्या पुढे काही संधी पण दिसत नाहीत. आपण किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या विचारपीठावरती सांगून मध्यम वर्ग आणि शेतीवर आधारित जो वर्ग आहे, म्हणजे जो ऐतखौच वर्ग आहे, ज्याला बांडगुळ असा शब्द माननीय अमर काकांनी वापरलेला आहे, या सगळ्यांच्या जाणीवा जागृत केल्या पाहिजेत. हे केवळ भावनिक आव्हान असता कामा नये. पूर्वी आपण असं म्हणायचो की संवेदनशीलतेने, सहृदयतेने विचार केला पाहिजे, पण आता ते शब्द अपुरे पडत आहेत. आपण तार्किकदृष्ट्या विचार केला पाहिजे. बघा आता कोविडच्या काळामध्ये साधा ताप असणाऱ्या माणसाची सुद्धा खूप काळजी घेतली जाते, म्हणजे वेगवेगळे तापांचे वेगवेगळे प्रकार आहेत. कारण का तर तो ताप कधी कोरोनाचा ताप असू शकतो अशी शक्यता वाटून त्याच्यासोबत आपला जीव धोक्यात आलाय म्हणून त्याचे उपचार केले जातात. आणि याच दरम्यान अत्यावस्थ वेगवेगळ्या कारणांनी अतिशय गंभीर आजारांनी अत्यावस्थ असणाऱ्या माणसांकडे दुर्लक्ष केले जाते. हीच परिस्थिती नेमकी आहे की मध्यम वर्ग, नवश्रीमंत वर्ग, राज्यकर्ता वर्ग, ही नोकरशाही, अधिकारशाही, हे सगळे वेगवेगळे ताप आहेत. हे सगळे मतदाराच्या रूपाने राजकीय व्यवस्थेवरती दबाव आणत असतात. या तापांचा उपचार केला जातो, परंतु जो शेतकरी अत्यावस्थ आहे, व्हेंटिलेटरवर आहे, तो मरतोय, दररोज 50-55 आत्महत्या होत असतात, अशा वेळी या शेतकऱ्याला जगवण्यासाठी मात्र आपण काहीच करत नाही. हे जी मी प्रतीकं वापरली कोरोनाच्या संदर्भातली, मला कुठल्याही पेशंटचा किंवा कोणाचाही अपमान करायचा नाही, परंतु आपण मरणार या भीतीमुळे ताप येणाऱ्या सगळ्यांची काळजी घेतली जाते. मात्र अत्यावस्थ माणसांना सुद्धा वैद्यकीय उपचार मिळत नाहीत. अगदी हीच अवस्था शेतीच्या संदर्भात झालेली आपल्याला आढळून येते की ज्याच्यावरती आपलं जीवन आहे, जो आपलं पोषण करतो, ज्याच्यामुळं आपण जगू शकतो, अशा सगळ्या म्हणजे स्त्रिया आणि शेतकरी यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांची अवहेलना केलेली आहे. एवढंच नाही, दुर्लक्ष केलं आणि अवहेलना केली एवढं नाही, तर आपण त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे शोषण करतो. शोषणाचे वेगवेगळे मार्ग आपण शोधून काढलेले. मग अशा वेळी जर तुम्हाला समाजामध्ये खऱ्या अर्थानं स्वास्थ्य ठेवायचं असेल, सुख समृद्धी ठेवायची असेल, सर्व प्रकारच्या विषमता नष्ट करायच्या असतील, तर शेतकरी आणि स्त्रियांना तुम्हाला त्यांच्या संदर्भामध्ये काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे.
खरं तर स्त्रियांच्या बाबतीत जन्म, विवाह, कुटुंब संस्था या सगळ्यांनीच म्हणजे अगदी जन्मापासून सुद्धा शोषण होतं. वेगवेगळ्या संस्था त्यांचं शोषण करतात. स्त्रिया स्वावलंबी झाल्या पाहिजेत, त्या शिकल्या पाहिजेत, त्या पुढे आल्या पाहिजेत, त्यांच्या आयुष्याचे निर्णय त्यांनी घेतले पाहिजेत आणि स्त्रियांच्या दृष्टीने स्त्रियांच्या गरजा लक्षात ठेवून या जगाची पुन्हा एकदा पुनर्रचना व्हायला पाहिजे. स्त्रियांना निर्भय वाटेल किंवा स्त्रियांना स्त्रीचा जन्म सुखकारक वाटेल अशी व्यवस्था स्त्रियांच्या बाबतीत आपण केलीच पाहिजे. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा आपण दिल्या पाहिजेत. त्यांना थेट मदत दिली पाहिजे. शेतीमालाच्या आधारभूत किमतींमध्ये वाढ केली पाहिजे. पीक विमा मिळतो, पण त्याचे ठरवण्याचे जे निकष आहेत ते बदलले पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं पोट शेतीवरती आहे अशा सगळ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे. कारखानदार, उद्योगपती, व्यावसायिक जगवण्यासाठी शेतीचं शोषण जे आहे ते आपण थांबवलं पाहिजे. सर्जकांना खऱ्या अर्थानं मान सन्मान मिळाला पाहिजे. जो निर्माण करतो त्याला फार मान सन्मान आज नाही, पण जो विध्वंस करतो त्याला मात्र मान सन्मान आहे. सैनिक असतील, पोलीस असतील, यांना ज्या पद्धतीने समाजामध्ये आदरयुक्त का होईना म्हणजे भीतीने मिळतोच समजा मान, पण त्यांना आदरयुक्त सुद्धा मान सन्मान मिळतो. पण शेतकऱ्याला मात्र असा मान सन्मान मिळत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र असं लोक अनुकूल असताना दिसत नाहीत, तर ते दिसले पाहिजेत. अन्यथा एकीकडे पोलीस आणि संरक्षण यांच्याद्वारे तुम्ही लोकांना काही काळ शांत ठेवू शकाल, ती नीरव शांतता निर्माण होऊ शकेल, परंतु लोकांच्या मनामध्ये शोषणामुळे झालेली जी खदखद आहे, असंतोष आहे, त्याचा उद्रेक कधीतरी झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो झालाही पाहिजे असंही मला वाटतं. केवळ शेतकऱ्याने आत्तापर्यंत सर्जकाची भूमिका घेतली 70 वर्षामध्ये, म्हणजे आपण स्वातंत्र्यानंतरचा विचार करतो तर फारसं काही मिळालेलं नाहीच. कारण शेतकऱ्यांचे खरे प्रश्न काय आहेत हेच आम्हाला समजून घ्यायचं नाही, विशेषतः मध्यम वर्गाला जो शेतीमालावरती सुखाने जगतो. राज्यकर्त्यांनाही समजून घ्यायचं नाही, कारण अजूनही शेतकरी गटातटांमध्ये विभागलेला असल्यामुळं त्याचं मतदान सहज मिळतं. परंतु हेच राज्यकर्ते आणि हीच राजकीय व्यवस्था शहरी गरिबांना मात्र दुखवायला तयार नाही, कारण ते संघटित असतात आणि मग त्यांचं मतदान मिळवण्यासाठी मात्र शेतीमालाची लूट करून त्यांच्यावरती ती लुटली जाते. सगळ्या कल्याणकारी योजना ह्या बहुतांश शेतीमालावर म्हणजे शेतीमालाची लूट करणाऱ्याच आहेत, याचाही आपण विचार केला पाहिजे. भांडवलशाहीला म्हणजे भांडवलशाही नष्ट होईल असं तर म्हणजे नाहीच चित्र, पण भांडवलशाहीला पर्यायी व्यवस्था देऊ शकेल अशी राजकीय व्यवस्था निर्माण करणं हे किसान पुत्र आंदोलनाचं काम आहे. विशेषतः हे 3 कायदे रद्द झाले पाहिजेत आणि शेतकरी आणि स्त्रिया या 2 सर्जकांचं संवर्धन झालं पाहिजे. त्यांना मालमत्तेचा अधिकार मिळाला पाहिजे, संपत्तीचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांच्या श्रमाला योग्य मोबदलात आणि त्यांच्या जगण्यालाही न्याय मिळाला पाहिजे. शेतकरी खरं तर कर्जबाजारी कधी नव्हताच, कारण शेतकऱ्यांचंच कर्ज सगळ्या लोकांवरती आहे, पण आपण हे मानायला तयार नसतो. भौतिकदृष्ट्या किंवा कागदोपत्री शेतकरी कर्जबाजारी असतो आणि मग तो आत्महत्या करतो. आपल्यामुळं एखादा जीव जातो असं म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला जबाबदार धरता येत नाही, परंतु आपल्या उपस्थितीमध्ये काही लोकांना जगण्याच्या क्षमता आपण त्यांच्या काढून घेतो. ही खरं म्हणजे एक लाजिरवाणी बाब आहे, ही कष्टदायक बाब आहे आणि सर्व लोकांना म्हणजे इथे किसान पुत्र तर आहेत, पण याशिवाय आणखीनही बरेच लोक सहभागी झालेले आहेत जे शेतीशी संबंधित आहेत. या सगळ्यांना विनंती आहे की किसान पुत्र आंदोलनाची भूमिका आपण समजून घ्या, हे 3 कायदे पण समजून घ्या. संघटित होऊन संघर्ष करत असताना आपल्याला कायद्याची बाजू माहीत असणं, कायद्याच्या भूमिका माहीत असणं महत्त्वाचं असतं आणि ते कायदे अनिष्ट असतील, चुकीचे असतील तर ते रद्द करण्यासाठी पुढाकारही घेतला पाहिजे. कायदे खरं तर सुखी संपन्न सुरक्षित जीवन जगण्यासाठी असतात, जीवाचं आणि संपत्तीच्या संरक्षणासाठी असतात, पण जे कायदे मुळात कुणाच्या तरी जीवावर उठलेले आहेत ते कायदे रद्दच झाले पाहिजेत. आणि ज्याप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलं होतं की ही पृथ्वी शेषाच्या फण्यावरती तरलेली नसून ती कामगारांच्या हातावरती तरलेली होती, त्याप्रमाणे
आज मान्य नितीन राठोड साहेबांनी पोस्ट केली होती की ही पृथ्वी खरं तर शेतकरी आणि स्त्रिया यांच्या हातावरती ती तरलेली आहे आणि खऱ्या अर्थानं अजूनही या जगाचं पोषण करण्याचं काम हे दोन घटक करत असतात. तेव्हा आपण या सगळ्या बाबींचा विचार केला पाहिजे आणि या दोन सर्जकांची वेगवेगळ्या फासांमधून सुटका केली पाहिजे. एवढं बोलते आणि थांबते. धन्यवाद. किसान पुत्र आंदोलनामध्ये मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.